बघा बेसिक टर्मिनॉलॉजी आपण बघत होतो. काय बघत होतो? बेसिक टर्मिनॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये काल आपण 10 डेफिनेशन घेतल्या होत्या. आठवतं आहे? काल आपण 10 डेफिनेशन घेतल्या होत्या आणि आज आपल्याला राहिलेल्या डेफिनेशन घ्यायच्या. तर पहिली डेफिनेशन आहे मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर, MHCP. कोणती डेफिनेशन आहे? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. आता मेन हॉरिझॉन्टल म्हणजे काय? हॉरिझॉन्टल प्लेनवरची. ओके, तर मग याची डेफिनेशन काय येईल? द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर, कॅन्डेल पॉवरची मीन इन ऑल डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनला सगळ्या दिशेने जी काही कॅन्डेल पॉवर मिळते त्याला आपण काय म्हणतो? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर मिळते. समजतंय? हॉरिझॉन्टल प्लेन आहे, त्याच्यावर किती प्रकाश पडतोय सगळ्या दिशेने, त्याला आपण काय म्हणतो? मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. येतं लक्षात? त्याच्यानंतर मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर, तर इट इज मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन इन ऑल प्लेन कंटेनिंग सोर्स. सोर्सच्या सगळ्या प्लेनमध्ये सगळी जी कॅन्डेल पॉवर आहे त्याला काय म्हणायचं आहे? मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर. आणि याचा एक फॉर्म्युला आहे MHCP इज इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 4π. आठवते? 5 डिवायडेड बाय 4π. तर ती न्यूमेरिकलला मदत होईल, तुम्हाला नंतर कळेल. त्याच्यानंतर मेन हेमिस्पेरिकल कॅन्डेल पॉवर. आता हे स्पेरिकल आहे, हे हेमिस्पेरिकल म्हणजे आयदर अप्पर हेमिस्फिअर और लोअर हेमिस्फिअर. हे लोअर हेमिस्फिअर किंवा अप्पर हेमिस्फिअर तो जो आहे ती कॅन्डेल पॉवर. तर बघा, द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन विदिन अ हेमिस्फिअर आयदर अबव और बिलो द हॉरिझॉन्टल प्लेन. पहिली हॉरिझॉन्टल प्लेनची कॅन्डेल पॉवर पाहिली, नंतर स्पेरिकलची पाहिली, नंतर हेमिस्फिअरची. येतं लक्षात? त्याच्यानंतर रिडक्शन फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर डिवायडेड बाय मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅम्प इफिशियन्सी. एखाद्या लॅम्प किती इफिशियंट आहे? आता इनकंडेन्सेंट लॅम्पपेक्षा तुमचा CFL कसा आहे रे? जास्त इफिशियंट आहे. आणि CFLपेक्षा LED कसा आहे? जास्त इफिशियंट आहे. तर लॅम्प इफिशियन्सी किंवा त्याला ल्युमिनस इफिशियन्सीसुद्धा म्हणतात. तर इट इज अ रेशो ऑफ ल्युमिनस फ्लक्स म्हणजेच ल्युमेन टू द इनपुट पॉवर. किती ल्युमेन देतं, किती इनपुट पॉवर आहे, त्याला आपण काय म्हणतो? लॅम्प इफिशियन्सी असं म्हणतो. ओके, ल्युमेन पर वॅटमध्ये आपण घेतो 10 ल्युमेन पर वॅट, 20 ल्युमेन पर वॅट. तर हे काय झालं? लॅम्प इफिशियन्सी झाली. त्याच्यानंतर स्पेसिफिक कन्झम्पशन. एखादा लॅम्प किती पॉवर खातो, वापरतो किंवा किती पॉवर लागते त्याला, तर तो म्हणजे काय? स्पेसिफिक कन्झम्पशन. इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ पॉवर इनपुट टू ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर. किती इनपुट दिल्याच्या नंतर किती कॅन्डेल पॉवर देईल, किती ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर देईल, याचा रेशो म्हणजे काय? स्पेसिफिक कन्झम्पशन. म्हणजे एखादा 100 वॅटचा बल्ब 3000 समजा 100 लक्स देत असेल किंवा 50 कॅन्डेल पॉवर देत असेल, तर ते झालं त्याचं स्पेसिफिक कन्झम्पशन. इथे लक्षात? आता नेक्स्ट बघा, ब्राईटनेस किंवा ल्युमिनन्स. तर ब्राईटनेस और ल्युमिनन्स म्हणजे काय? ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया. तर आता समजा आपल्याला एखादी गोष्ट बघायची असेल, आपण टॉर्च लावून पाहतो, तर त्या पर्टिक्युलर सरफेसवर आपण ब्राईटनेस वाढवतो. येतं लक्षात? कशासाठी? ते वस्तू व्यवस्थित दिसण्यासाठी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया आयदर सरफेस ऑफ लाईट और रिफ्लेक्टेड लाईट. मग डायरेक्ट सरफेसवर किंवा रिफ्लेक्ट करून त्या पर्टिक्युलर सरफेसला बघण्यासाठी जो ब्राईटनेस केलेला असतो किंवा जो जास्त प्रकाश केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? ब्राईटनेस किंवा ल्युमिनन्स म्हणतो. तर गाडीचं ल्युमिनन्स पाहिलं असेल, अप्पर डिपर फोकस. येतं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्लेअर. ग्लेअर म्हणजे काय? चमकणारी गोष्ट, डिस्कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो. सो ब्राईटनेस विदिन द फील्ड ऑफ विजन. दिसण्याच्या फील्डमध्ये असं ब्राईटनेस की जे काय करतं आहे? तुम्हाला डिस्कम्फर्ट करतं आहे, अनॉयन्स करतं आहे. ओके, किंवा इंटरफेस करतं आहे, त्रास देतं आहे. ओके, तुमच्या व्हिजनला, त्याला आपण काय म्हणतो? ग्लेअर म्हणतो. तुम्ही बघितलं आहे, अचानक फोकस जर चमकला गाडीचा तर तुम्हाला तो पार्ट व्यवस्थित दिसत नाही, बरोबर आहे? तर त्याला आपण ग्लेअर म्हणतो. किंवा आईज फटीक होतं आहे, डोळ्याला त्रास होतो, तर त्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? ग्लेअर म्हणतो. समजलं?
याच्यावर परत शॅडो असते बघा, शॅडो म्हणजे सावली, तर ही डिपेंड करते. ओके, तर त्याची पण डेफिनेशन आपण घेऊ शकतो. सोर्समुळं जी काय शॅडो तयार होती त्याचा पण महत्त्वाचा रोल आहे कशामध्ये, लॅम्प सिलेक्शनमध्ये. नंतर बघा स्पेस टू हाईट रेशो, म्हणजे दोन लॅम्पमध्ये किती स्पेस आहे आणि फ्लोअरपासून त्याचं अंतर किती आहे, त्याला काय म्हणायचं, स्पेस टू हाईट रेशो. तर इट इज अ रेशो ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॅम्प टू द माउंटिंग हाईट ऑफ लॅम्प. ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन ॲडजसंट लॅम्प टू द माउंटिंग हाईट बिटवीन फ्लोअर टू द लॅम्प. तर याला काय म्हणतात, स्पेस टू हाईट रेशो. आणि हे 1 ते 2च्या दरम्यान पाहिजे, जास्त नसो. ओके, जास्तीत जास्त दुप्पटपर्यंत अंतर पाहिजे, 5 पट 10 पट पाहिजे का, नाही. तर स्पेस टू हाईट रेशो. देन नेक्स्ट आहे युटिलायझेशन फॅक्टर. नेक्स्ट काय आहे, युटिलायझेशन फॅक्टर. तर युटिलायझेशन फॅक्टर काय म्हणतो, इट इज अ रेशो ऑफ ल्युमिनन्स रिसीव ऑन द प्लेन टू द ल्युमिनन्स बाय प्लेन बाय लॅम्प. एखाद्या लॅम्पने किती ल्युमिनन्स सोडले आणि त्या सरफेसवर किती पडले याचा रेशो जर काढला आपण, बघा ह्या सरफेसवर समजा 100 ल्युमेन पडले, किती, पण लॅम्पने किती सोडले, 120 सोडले. मग तर 20 ल्युमेन काय झाले, त्याचे वेस्ट झाले ना. तर त्याच्यावरून ते युटिलायझेशन फॅक्टर फाइंड आउट केला जातो. किती पडले भागिले किती टोटल आहेत, याचा रेशो म्हणजे काय, युटिलायझेशन फॅक्टर. म्हणजे उदाहरण दुसरं देतो, 100 ल्युमेन सरफेसवर पडले, किती पडले, 80च पडले, समजा 80 ल्युमेन पडले आणि 100 ल्युमेन होते टोटल, 100 पैकी 80च पडले. याचा अर्थ काय, 80% मार्क झाले ना ते. मार्कच्या बाबतीत जर म्हणलं तर 100 पैकी 80 पडले म्हणजे 80% मार्क झाले. तसंच 100 ल्युमेन्स पैकी 80 जर पडले तर युटिलायझेशन फॅक्टर किती झाला, 0.8 झाला. किती झाला, 0.1. आणि तो ऑलवेज लेस दॅन 1, 1पेक्षा कमीच असतो. आणि 0.25 2.5 हे डायरेक्ट लायटिंगसाठी असतो आणि 0.1 to 0.3 ह्या इनडायरेक्ट लायटिंगसाठी. आता डायरेक्ट लायटिंग म्हणजे सरफेसवर पडणारी लायटिंग, इनडायरेक्ट लायटिंग म्हणजे अशी सरफेसवरून रिफ्लेक्ट होणारी लायटिंग. ओके, आता हे कशावर डिपेंड करतं आहे, एरिया कसा आहे, हाईट किती आहे, कलर कोणता आहे, टाईप्स ऑफ लॅम्प कोणते आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे का वगैरे. आता कलर ब्लॅक कलरच्या भिंती असेल तर काय होईल रे, युटिलायझेशन फॅक्टर कमी होईल. ओके, म्हणून ब्लॅक कलरच्या भिंती लावत नाहीत. भिंतीला ब्लॅक कलर लावतात का, नाही का, ते ॲब्झॉर्ब करतं आहे मॅक्सिमम लाईट. ओके, युटिलायझेशन फॅक्टर कमी होऊन जातं त्याचं. त्याच्यानंतर हाईट पण जास्त ठेवत नाही ते, 1 to 2 टाईम्स असते, 1.5 ते 2 पट. एरिया किती एरिया आहे त्याच्यावर युटिलायझेशन फॅक्टर डिपेंड करतं. एकच बल्ब आहे ना, अख्खं गाव कवर करायचं आहे, होईल का ते, नाही, युटिलायझेशन फॅक्टर खूप कमी होईल. ओके, एकच भाकर आहे 5 जणांनी खायची, युटिलायझेशन किती वाटायला येईल, थोडीच येईल ना. तर युटिलायझेशन कमी होईल ना. एकच बकेट आहे 10 जणांनी वापरायची, युटिलाइज करायची, मग काय होईल, युटिलायझेशन कमी होईल. तर एरियासुद्धा डिपेंड करतो. नेक्स्ट आहे मेंटेनन्स फॅक्टर. आता हे मेंटेनन्स फॅक्टर काय ते समजून घ्या. इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन ॲट नॉर्मल वर्किंग कंडिशन. इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन ॲट नॉर्मल वर्किंग कंडिशन टू द इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन. दादाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं, काय म्हणले, सुरुवातीला धुकं होतं, दिसत नव्हते रनवे, नंतर काय म्हणले, दिसत होतं. तर तिथं काय मेंटेनन्सचा प्रॉब्लेम सांगितला. मेंटेनन्स फॅक्टर म्हणजे बघा, रेशो ऑफ इल्युमिनेशन ॲट नॉर्मल कंडिशन, नॉर्मल कंडिशनचं इल्युमिनेशन भागिले इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन. नॉर्मल कंडिशनचं इल्युमिनेशन भागिले इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन. आता एव्हरीथिंग इज क्लीन म्हणजे काय, धुकं नाही, काही नाही, एकदम स्पष्ट वातावरण जसं असेल त्याला म्हणायचं इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन. म्हणजे नॉर्मली आत्ता चेक करायचं आणि धुकं वगैरे काहीच नसताना चेक करायचं. तर हा जो रेशो येईल त्याला मेंटेनन्स फॅक्टर म्हणायचं. समजलं. तर हा कधी पण 1पेक्षा कमी असतो, हा कधी पण 1पेक्षा कमी असतो. आणि डिप्रिशिएशन फॅक्टर काय असतं, डिप्रिशिएशन फॅक्टर इज इक्वल्स टू 1 बाय मेंटेनन्स फॅक्टर. म्हणजे याची डेफिनेशन कशी लिहिणार आहे, इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन ॲट एव्हरीथिंग इज क्लीन टू द इल्युमिनेशन ॲट नॉर्मल कंडिशन, याच्या उलट. समजलं.
तर हे डिप्रिशिएशन फॅक्टर म्हणजेच 1 मेंटेनन्स फॅक्टर आपण लिहितो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्झॉर्प्शन फॅक्टर. कोणता फॅक्टर? आता हे डिप्रिशिएशन फॅक्टर ऑलवेज ग्रेटर दॅन 1, हे 1पेक्षा कमी तर हे 1पेक्षा जास्त येईल. ओके. आता ॲब्झॉर्प्शन फॅक्टर म्हणजे काय? टोटल ल्युमेन्स अवेलेबल आफ्टर ॲब्झॉर्प्शन. लाईटने ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर किती ल्युमेन्स अवेलेबल आहेत भागिले लॅम्पने किती ल्युमेन्स पाठवले. आता समजा 80% पोहोचले, ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर 80% पोहोचले आणि 100% ल्युमेन्स होते, तर रेशो किती आला? 0.8 आला. समजलं की? ॲब्झॉर्ब केल्याच्या नंतर उरले किती? 0.75 उरले. समजा 75च लक्स उरले आणि लॅम्पने किती पाठवले? 100 पाठवले. तर मग हे 75 काय आला? 0.75 काय आला? ॲब्झॉर्प्शन फॅक्टर आला. ओके. ब्लॅक कलर असेल तर काय होतं आहे? जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब केले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ रिफ्लेक्टेड लाईट टू द इन्सिडेंट लाईट. एखाद्या सरफेसवर किती लाईट इन्सिडेंट होते आणि किती रिफ्लेक्ट होते याचा जो रेशो आहे हा इनकमिंग आहे समजा, हा आउटगोईंग आहे. तर आउटगोईंग बाय इनकमिंगचा जो रेशो आहे त्याला काय म्हणायचं आहे? रिफ्लेक्शन फॅक्टर म्हणायचं. काय म्हणायचं आहे? रिफ्लेक्शन फॅक्टर म्हणायचं. ओके. तर हे वेगवेगळे फॅक्टर आहेत. 4 फॅक्टर आपण लगातार पाहिले. आता नेक्स्ट बघा वेस्ट लाईट फॅक्टर. तर आता मी इथं उभा आहे, काय होतं आहे? ही एक सावली पडते, ही एक सावली पडते, ही एक सावली पडते, ही एक सावली पडते. तर ओव्हरलॅपिंग होते लॅम्पच्या सावलीची. तर याच्यामुळं काय होतं? काही लाईट वेस्ट होऊन जाते. तर तो जो फॅक्टर आहे त्याला आपण काय म्हणतो? वेस्ट लाईट फॅक्टर म्हणतो. रेक्टँग्युलर सरफेससाठी तो 1.2 असतो आणि अदर सरफेससाठी तो किती घेतो आपण? 1.5 घेतो. तर हे आहे वेस्ट लाईट फॅक्टर, किती लाईट वेस्ट होती ती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बीम फॅक्टर. तर प्रोजेक्टर पाहिला असेल तुम्ही, पिक्चर पाहिला का थिएटरमध्ये? खरं सांग, मी कोणासोबत पाहिला हे विचारणार नाही, पाहिला का हे विचारतो. पाहिला का? तर थिएटरमध्ये पिक्चर पाहिल्याच्यानंतर जर तुम्ही त्या विंडोकडे बघितलं तर अशा पद्धतीचे तुम्हाला रिफ्लेक्टेड लाईट. बरं प्रोजेक्टर तर पाहिलं असेल ना कॉलेजमध्ये वगैरे, प्रोजेक्टर ते लाईट कशा पद्धतीने येते. त्याला फ्रंट ग्लास असतो वर आणि त्या ग्लासला आपण काय करतो? सेट करून ब्लरनेस करेक्ट करत असतो. तर ते फ्रंट ग्लासची ब्राईटनेस जी आहे त्या फ्रंट ग्लासमुळं काही काय होतं आहे? लाईट ॲब्झॉर्ब होऊन जाते. 100% पुढे येईल का? मला सांगा. काच लावली समजा, आता समजा सध्या टॉर्च लावली, ती काही प्रकाश देते. आपण काच लावली तर प्रकाश कमी होईल का नाही? काही प्रकाश ॲब्झॉर्ब केला जाईल काचेमुळं. तर त्या फॅक्टरला आपण बीम फॅक्टर म्हणतो. ओके. सो दिस इज टू बी कन्सिडर इन केस ऑफ प्रोजेक्टर वेअर सम ल्युमेन्स आर ॲब्झॉर्ब बाय द रिफ्लेक्टर फ्रंट ग्लास ऑफ प्रोजेक्टेड लॅम्प. तर फ्रंट ग्लास आहे ना, त्यानं काही लाईट ॲब्झॉर्ब केली जाईल म्हणून तुम्हाला 100% ल्युमेन्स पुढं भेटणार नाही. तर त्याचा फॅक्टर किती आहे? 0.3 to 0.6 आहे. 30% ते 60%च लाईट ही फ्रंटला पुढं जाते. तर या फॅक्टरला आपण बीम फॅक्टर असं म्हणतो. काय म्हणतो? बीम फॅक्टर असं म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट टर्मिनॉलॉजी ऑफ इल्युमिनेशन. इल्युमिनेशनची बेसिक टर्मिनॉलॉजी आहे. तर यातल्या 8 ते 10 डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. तर यातले हे नाही विचारत जनरली, यातले स्पेसिफिक कन्झम्पशन, लॅम्प इफिशियन्सी, त्याच्यानंतर ह्या तिन्हीपैकी एक हे विचारते. आणि हे 4 फॅक्टर, या 4 फॅक्टरपैकी एक अशा पद्धतीने विचारते. ही आली होती का? रिफ्लेक्शन. बरं, ठीक, चालतंय. हे समजलं? राईट. A lamp working on AC voltage. ओके. अ लॅम्प वर्किंग ऑन AC व्होल्टेज. व्ही किती रे? सगळ्यात पहिले गिवन लिहा. व्ही किती आहे? 250 व्होल्ट. टेक्स अ करंट ऑफ. करंट किती आहे?
I is equals to 0.8 ampere. It radiates a flux of 3000 lumen. Calculate its luminous efficiency. काय काढायचं आहे? Luminous efficiency. त्याच्यानंतर MSCP आणि त्याच्यानंतर MSCP पर वॅट. ओके, ह्या 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या. टू फाइंड. तर तुम्हाला माहिती आहे काय? माहिती आहे तुम्हाला? MSCP इज इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 4 पाय. 5 किती रे? 3000 डिवायडेड बाय 4 पाय किती आलं? 238.73. ओके, CP मध्ये. त्याच्यानंतर आता वॅट काढा, वॅटेज काढा. वॅटेज किती येईल? वॅटेज इज इक्वल्स टू VI cos ऑफ फाय. तर बरेच जण VI लिहून काढतात, पण ॲक्च्युली AC म्हणलं आहे त्यांनी. ओके, आणि AC साठी VI cos ऑफ फायच असतं आणि ॲझ्युम करायचं आहे cos ऑफ फाय इज इक्वल्स टू 1 युनिटी. तर V किती रे? 250 इंटू 0.8 तर किती आलं आहे? 200 वॅट. ओके, मग MSCP पर वॅट. MSCP पर वॅट किती येईल रे? MSCP 238.73 भागिले 200 किती येईल? 1.19. ठीक. त्याच्यानंतर ल्युमिनस इफिशियन्सी. ल्युमिनस इफिशियन्सी काय असेल? ल्युमेन्स पर वॅट. आता ल्युमेन्स किती रे? 3000 भागिले वॅटेज किती आहे? 200 किती आलं आहे? 15 ल्युमेन पर वॅट. सो दिस इज ॲन आन्सर. 4 मार्काला हा प्रश्न, या टाईपचा प्रश्न विचारतात. ठीक आहे, हे करता येईल ना? समजलं नाही तर हा एक न्यूमरिकल करा, हा एक न्यूमरिकल करा 5 मिनिटामध्ये. ओके, बघा 2 मिनिटामध्ये हे दोन्ही न्यूमरिकल सांगतो मी. अ लॅम्प अप टू 30 वोल्ट म्हणजे व्होल्टेज दिले 230, फ्लक्स ल्युमिनस फ्लक्स दिला 2800, करंट दिला 0.7 आणि काय म्हणलं ल्युमेन पर वॅट आणि MSCP पर वॅट काढायचे. तर सगळ्यात पहिले काय करायचं? वॅटेज काढून घ्या. ओके, वॅटेज VI cos ऑफ फाय युनिटी कन्सिडर करा. तर हे येईल 161 वॅट. ओके, मग ल्युमेन पर वॅट काढायचं आहे आपल्याला. ओके, ल्युमिनस इफिशियन्सी ल्युमेन पर वॅट 2800 डिवायडेड बाय 161 हे येईल उत्तर तुमचं. आन्सर ल्युमेन पर वॅटमध्ये काढा. काही लोक इथं पण अर्धा मार्क काटू शकतात. ओके, MSCP इज इक्वल्स टू फ्लक्स पर 4 पाय. मग आता 2800 भागिले 4 पाय केलं तर हे येऊन जाईल. हे CP मध्ये कॅन्डल पॉवरमध्ये याचं युनिट. आता MSCP पर वॅट म्हणजे काय? MSCP किती रे? डिवायडेड बाय वॅटेज किती आलं आहे? तर एवढं ल्युमेन्स. ओके, CP पर वॅट म्हणू आपण याला. CP पर वॅट. त्याच पद्धतीने इथं पण 237, फक्त इथं ल्युमेन्स चेंज आहे, बाकी सेमच आहे. ओके, तर हे वॅटेज तेवढंच येणार आहे. ल्युमेन पर वॅट मात्र बदलणार आहे. 2800 भागिले 101 तर हे 15.52 आहे. आणि MSCP पर वॅट म्हणजे MSCP हे पण वेगळं आहे. तर हे CP मध्ये असतं, हे वॅटमध्ये असतं. त्याच्यानंतर हे काय? ल्युमेन पर वॅटमध्ये असतं. ओके, हे ल्युमेन पर वॅटमध्ये.
नाही एम एस सी पी पर वॅट आहे नाही. तर एम एस सी पी पर वॅट कशामध्ये ल्युमिनस एफिशियन्सी. हे पहा एम एस सी पी पर वॅट म्हणलं आहे आणि यांनी लिहिलं आहे ल्युमेन्स पर वॅट. हे चुकलं आहे. ओके ल्युमेन्स पर वॅट आहे. तर इथं पण ल्युमेन्स पर वॅट आहे. एम एस सी पी पर वॅट हे करेक्ट आहे. हे ल्युमेन्स पर वॅट इकडं काढलेलं आहे. हे ल्युमेन्स पर वॅट आहे. तर या टाईपचे न्यूमरिकल फायनल एक्झामिनेशनमध्ये 4 मार्काला विचार. काय याच्यात काय अवघड आहे का? सोपं आहे ना? समजलं? लिहून घ्या. बघा हे जे न्यूमरिकल आहे त्याच पद्धतीने हा न्यूमरिकल आहे. याच्यामध्ये काही फरक आहे का? नाही. फक्त इथं काय बदलला आहे? इथं ल्युमिनस फ्लक्स बदलला. इथं किती आहे? 3000 आहे. इथं 2500. इथं 2800. इथं लक्षात. बाकी काहीच नाही फरक. सारखेच आहेत ते. एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला लगेच समजून जाईल.